गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया हा नाद आपल्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये गल्लीपासून ते नाक्यापर्यंत आपल्याला ऐकायला मिळतोय. कारण मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा, सध्या आपली संस्कृती आणि त्याचबरोबर भक्ती या अनोखा संगम आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय आणि घडवून देखील आणत आहे. आणि हाच अनोखा संगम तुम्हाला दाखवण्यासाठी आपण आलेलो आहोत आता तिलकनगरमध्ये. तिलकनगरच्या गणपती बाप्पाचं दर्शन करायला आपण आलेलो आहोत. त्याचबरोबर आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत जया शेट्टी, जे या तिलकनगर राजाचा म्हणजे आपल्या सह्याद्रीच्या राजाचे खजिनदार आहेत, या मंडळाचे खजिनदार आहेत. तर जाणून घेऊयात त्यांच्याकडे आणि जाणून घेऊयात या मंडळाची काय खासियत आहे, यंदा काय नवीन आहे आणि या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सुरुवात कशी झाली. सर, तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर, काय सांगाल? सर्वप्रथम मला हे आवर्जून विचारायला आवडेल की या मंडळाची म्हणजे आपल्या सह्याद्रीचा गणपती आणि या तिलकनगरच्या राजाची सुरुवात कशी झाली. सह्याद्री क्रीडा मंडळाची स्थापना कबड्डी संघामुळे झाली, कबड्डी खेळामुळे झाली 1976ला 15 ऑगस्टच्या दिवशी. म्हणजे 49व्या वर्षात आम्ही पदार्पण केलेलं आहे. पुढल्या वर्षी आमचा सुवर्ण महोत्सव आहे आणि सह्याद्री क्रीडा मंडळ तिलकनगरचा जो गणपती आहे हे राज्यात नव्हे तर देशात सर्व लोकांना आवडणारे गणपती आहे. त्याचं कारण असं, इथे जे चित्र देखावा जो सादर केला जातो तो समाज उपयोगी असतो. गेल्या वर्षी संकटमोचन हनुमानाचं आम्ही केलं होतं. त्याच्या आधी आम्ही वृंदावनचं कृष्ण केलं होतं. 3 वर्ष कोरोनामधले गेले तेव्हा आम्ही फार करू शकलो नाही, पण त्याच्या आधी जय जवान जय विज्ञान हे केलं होतं. 4 धाम केलं होतं. पांडा विलेज म्हणजे मुलांच्या आकर्षणासाठी पांडा विलेज केलं होतं. 2016 मध्ये कुंफू पांडा विलेज केलं होतं. अगदीच 4 धाम केलं होतं. सिनेसृष्टीची 100 वर्ष हे आम्ही सादर केलं होतं. सह्याद्री क्रीडा मंडळ एक अनोखं किंवा नवीन नाविन्यपूर्ण काय करण्याच्या दृष्टीने नेहमी प्रयत्न करत असतं. आणि आमचे मंडळाचे अध्यक्ष राहुल वाळंज हे गेले 10 वर्ष कल्पनेतून साकार करणारे या सगळे देखावे असतात. यंदाचा सुद्धा गजराज जे आम्ही देखावा सादर केलेला आहे तो कोणाचा रिप्लिका नाहीये, कोणाचा कॉपी नाहीये, स्वतःच्या कल्पनेतून आलेलं हे गजराज आहे. गणपतीच्या जन्मात गजराजाचं कुठेतरी एक भूमिका आहे किंवा कुठेतरी एक पार्ट आहे, ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि या मंडळाचं आर्ट डायरेक्टर जे आहेत राहुल परब म्हणून आहेत, त्यांनी हे साकारलेलं आहे. पण पूर्ण त्या मंडळाच्या कल्पनेत उतरवणारे राहुल वाळंज आहेत आणि त्यांचे आम्ही सहकारी आहोत. मी खजिनदार आहे आणि अशी मंडळ आहे आमचं. आणि सह्याद्री क्रीडा मंडळ अनोखा कार्यक्रम आणखी एक म्हणजे एक वसाहत एक होळी हे कार्यक्रम इथे राबवले जातात. सार्वजनिक होळी होती आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने शैक्षणिक मुलांना शैक्षणिक गुणवत्ता हेरून त्यांना बक्षिसं देणं, वटपौर्णिमा, आंतरराष्ट्रीय महिला दिन, या सगळे कार्यक्रम सह्याद्री क्रीडा मंडळातून होतात. यंदाच्या 2025 जसं की तुम्ही आता सांगितलं की गजराज ही थीम आहे, ही थीम कशी निवडली, कशी सुचली, ही कल्पना कशी आली. गणपतीच्या जन्मात गजराजाचा कुठेतरी एक रोल आहे किंवा भूमिका आहे हे आपण पुराणात वाचलेलं आहे. अगदीच म्हणजे पार्वती आई घामातून मळ काढून वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत त्या खूप लांब लचक गोष्टी आहेत. त्यातून मग ती झोपलेली असताना हत्तीचं तिथे त्या ठिकाणी येऊन जो गणपतीचा जन्म होतो तो सोंड त्याच्यामुळे आलेले आहे असं आपल्याकडे आख्यायिका आहे आणि आपल्याकडे लिहिलेलं आहे. त्या दृष्टीने विचार केलं तर गेल्या वर्षी संकटमोचन अतिशय गाजलं. म्हणजे तुम्हाला सांगायला असं अत्यंत आनंद वाटेल की आम्हालाही वाटलं नव्हतं की एवढं अपेक्षेपेक्षा बाहेर त्याच्यावरती लोकांनी उत्साह दाखवलं. आणि राहुल वाळंज असंच करतात. एक गणपती गेल्यानंतर साधारण 2 महिन्यांनी नवीन कल्पना सुचवायला सुरुवात करतात किंवा ते सुचवायला सुरुवात करतात आणि त्यातून हे निर्माण झाले. आम्ही असं ऐकलंय की सह्याद्रीचा राजा हा पर्यावरण पूरक गणपती मानला जातो. तर यंदा काय खास आहे या संदर्भात? पहिली गोष्ट परंपरेने चालणारा गणेशोत्सव आहे. बरोबर. मिरवणुकीच्या संदर्भात बोलायला झालं, आगमन असेल किंवा विसर्जन असेल तिथे कुठे गुलाल उधळलं जात नाही, तिथे फटाके लावले जात नाहीत, डीजे नसतं. परंपरेनुसार ढोल ताशावरती फक्त मिरवणूक निघते हे आम्ही अभिमानाने सांगू शकतो.
आणि आमचं अनुकरण इतरांनाही करावं असं मी त्यांना विनंती करतो. हजारो भक्त इथे दर्शनासाठी येतात, रांग लावतात. काय सोय सुविधा केलेल्या आहेत, काय व्यवस्था आहे? तुम्ही आल्यानंतर तुम्ही बघितलं असेल, पहिली गोष्ट पुरुष आणि महिला अशी 2 रांगा नाही तिथे, एकच रांग आहे. पण तुम्हाला सांगायला अत्यंत मला अभिमान वाटतो की गेल्या एवढ्या वर्षात कधी त्या रांगेत स्त्री पुरुषांचं कुठे घर्षण झालंय असं झालेलं कधीच झालेलं नाहीये आणि सगळं व्यवस्थित झालं. दुसरी गोष्ट, कोणालाही थांबवणं, कोणाच्या अंगाला हात लावणं आमचे कार्यकर्ते कधीच करत नाहीत. अगदी आरामात सगळं चाललेलं असतं. आणि रात्री जर तुम्ही आलात, साधारण दिवसाला एक 60 ते 70 हजार लोक गणपतीचं या ठिकाणी दर्शन घेत असतात. पण कुठेही लाईन थांबवून अडथळे आणून असं आम्ही करत नाही, हे आम्ही अभिमानाने सांगू शकतो. इतक्या मोठ्या पद्धतीने आपण गणेशोत्सवाचं साजरा करत आहोत, आयोजन करत आहात आपण, तर मग कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं? मुख्य म्हणजे वरुण राजा. आजच आमचं अगदीच अगदीच. म्हणजे श्रावण संपल्यानंतर पाऊस कधी थांबेल, पाऊस थांबेल असं आमची अपेक्षा नाही. बरोबर. पण अडथळे आणून फक्त वरुण राजा आणू शकतो. बाकी मानवी अडथळे आमच्यावरती काहीच नाही. ते म्हणजे ते सीसीटीव्ही आहे, पोलीसवाले आहेत, आमची सिक्युरिटी आहे, आमचे कार्यकर्ते आहेत, आमचे व्हॉलेंटियर्स आहेत, या सगळ्या गोष्टी ते व्यवस्थित करतात. महत्वाचं म्हणजे भक्तांकडून ज्या देणग्या दिल्या जातात किंवा आपल्याला दान केलं जातं, त्याचा कसा आपण उपयोग करता या मंडळाच्या तर्फे? तिलकनगर कॉलनीमध्ये 160 इमारती आहेत. 160 इमारतीमधून आम्ही वर्गणी जमा करतो. भागातील व्यापाऱ्यांकडनं पैसे जमा होतो आणि कुठेही बळजबरी केली जात नाही. अगदीच. ज्यांना कोणाला ऐच्छिक द्यायचं असेल तेच फक्त देतात. आणि जी दानपेटी आहे त्यात उत्स्फूर्तपणे त्यात पण पैसे जमतात आणि आमचं जे कार्य आहे ते अत्यंत सफल होतं. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आमच्या सोबत बातचीत केल्याबद्दल. तर हा होता सह्याद्रीचा राजा आणि आपण आता सध्या बोललेलो आहोत या मंडळाचे जे खजिनदार आहेत त्यांच्यासोबत. आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. तुर्तास इथेच थांबते. कॅमेरामॅन कोरी सोबत मी प्रतीक्षा, मुंबई.